या ठिकाणी सुरुवात करायची आहे. दोन्ही संघ रोहित रोहित 12th मॅन. हा गौरव जवान माणसाला बाहेर ठेवलंय. या गौरव सर ब्रेकवर आहेत. स्वागत आहे आपलं. तर नक्कीच एकदा आपण आभार मानले पाहिजे चौरसिया लाईट्स जळगाव. अर्थात या ठिकाणी या संपूर्ण युनिटचे चालक मालक आदरणीय पप्पू गडवाल, त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यरत असलेले रोहित चौरसिया आणि दिगेश, जे सर्व टीम आपण बघतोय गेली 2 दिवसापासून खूप सुंदर कामगिरी या ठिकाणी या लाईटच्या माध्यमामध्ये करत आहे. त्यांचे देखील आभार आहे. आणि गोलंदाज 2 मिनिटं थांबायचं बरं का अमोल सर. कॅमेरामॅन लघवीच्या सुट्टीला गेलेले आहेत. आदरणीय मयूर थोरात, आदरणीय ललित सर, अभिषेक देशपांडे सर, अजय टोनपे सर, या सर्वांचं या ठिकाणी, आणि भावेश सर बघा, सर्वांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. सुंदर छायाचित्रण अगदी या टीमचं देखील राहिलेलं आहे. जळगाव नगरीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर मागणी असणारी वृत्तवाहिनी आहे लाईव्ह व्हिजन. चला सर, पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत. एक सामाजिक एकोपा, एक सामाजिक एकी आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो या ठिकाणी आपण मेहरून नगरीमध्ये आपल्या समाज बांधवांची एक जत्रा खऱ्या अर्थानं आयोजित करीत असतो. हा, ओके ओके. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक शिस्तबद्ध सिंगल आपण बघतोय पूर्ण केल्या गेलेली आहे. अमोल वंजारे गोलंदाजी माध्यमामध्ये थोडासा फेरबदल केलेला आहे. ज्येष्ठ गोलंदाज अमोल मार्गस्थ आहे आणि आक्रमण देखील मैदानाच्या आतमध्ये झालं गेलंय. पुरुषोत्तम यांच्या बॅटीतून होत आहे सर्व उत्तम फटका षटकार. सात धावा धावफलकावर आहेत. पुरुषोत्तम ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवर तेजस पाटील. थोडासा मनगटाचा वापर या ठिकाणी केलाय. हो हो, डायरेक्ट हिट आहे, डायरेक्ट हिट आहे. बॅटर म्हणजे तर आपल्या घरात सुरक्षित असतील बघा तेजस पाटील. तर नक्कीच यावेळेस सर्वसाधारण चेंडू होता आणि त्या ठिकाणी झेल देखील मात्र संपन्न होताना बघायला मिळाले. अर्थात त्या ठिकाणी प्रत्येक यांचा बॅकअप वेळेवर आला आणि त्या ठिकाणी निश्चित 2 धाव्यांचं रक्षण होताना मात्र बघायला मिळालं. 10 धावा धावपळकावर आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला आणि
इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक बाद 10 धावा. तर अगदी सुरुवातीलाच या ठिकाणी आपण बघतोय धक्का मात्र दिला गेलाय. आघाडीची जोडी फोडल्या तोडल्या गेली आणि पुन्हा एकदा अवघड प्रसंग जो मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेला आहे. या प्रसंगाला दूर करण्यासाठी रवी सोनवणे मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. सुरुवात आहे त्यामुळे रिकवर कमबॅक करण्याची संधी नक्कीच आहे, परंतु कमबॅक करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. हो सुरेख फटका यावेळेस उजव्या बाहेर खूप सारी जागा होते आणि ताकदवर फटका सजवत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकार. सिद्धेश्वर गोलंदाजीला आलेत बघा. डाव्या हाताच्या गोलंदाज आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज बाद झाला. 16 धावा धावफळका बरं आहे आणि पुन्हा एकदा जरतरच्या घटना सुरू झालेल्या आहे. श्रीराम पॉलिमर संघ आपण बघतो या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळेल. यावेळेस मात्र डिप्सवर राईटच्या दिशेने केलेला फटका आणि चेंडू जातोय धन धन करीत सीमारेषा पार. चौकार. फटका सुरेख परंतु षटकाबरोबर सुंदर क्षेत्ररक्षण धावबाची अवघड संधी होती आणि फेकाफेकी झाली. अस्त व्यस्त आणि उद्ध्वस्त कामकाज त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्या ठिकाणी निश्चित सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं. 22 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश्वर म्हणजे एकेकाळचा आघाडीचा गोलंदाज यावेळेस मात्र पहिल्या स्पेल मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मारा करावा लागणार आहे त्या ठिकाणी. पुढील चेंडू प्रोत्तम सुरेख फटका खेळलेला आहे. यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलं आणि 3 क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूच्या मागे आणि या शर्यतीमध्ये चेंडूचा विजय झालाय. चेंडू सीमेरेषेला धडकलाय. चौकार. बघूया एक खोलवरचा टप्पा असलेला चेंडू आपण बघतोय. चांगल्या टप्प्यावर मात्र यावेळेस चेंडू टाकला गेलाय. त्या ठिकाणी पुरुषोत्तम जर बघितलं तर एक सिंगल मात्र कंप्लीट करतायत. 27 धावा धावफलकावर रवी सोनवणे आत्ताच मैदानात आले आणि आल्याबरोबर षटकार खेचत असताना त्यांनी मात्र सिंह गर्जना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केली. यावेळेस संयमी फटका आपण बघतोय. शॉर्ट सिलेक्शन चांगलं राहिलं पाहिजे बघा आणि चांगले शॉर्ट सिलेक्शन जर असलं तर धावा बनवल्या जात आहेत. अनेक वेळा या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर प्रथम फलंदाजी करत असताना 100च्या पार फलंदाज करणारा संघ गेलेला आहे. परंतु या सामन्यामध्ये काय होईल आपल्याला बघायचं आहे. 28 धावा धावफलकावर आहे. ऑन साईडला केलेला फटका चेंडू हवेत आणि त्याच मार्गे गेलाय प्रेक्षकांमध्ये. षटकार.
तर नक्कीच या ठिकाणी प्रशांतजी नाईक साहेबांचं 50 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाजानं पटकावलंय. गोलंदाजाला आसमान दाखवला. त्या ठिकाणी आलेला तो गगनचुंबी षटकार आणि त्याचे परिणाम धावफलकावर नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. 34 धावा, षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र संपन्न झालेलं आहे. सुरुवात जर बघितली तर नक्कीच दोन्ही संघांची आतापर्यंत समसमान म्हणली जाईल, परंतु एक संघ नक्कीच पुनरागमन करणार आहे. आता तो कोणता संघ असणार आहे हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सर्व समाज बांधवांचं स्वागत आहे आणि इतरत्र पंचकृषीतील क्रीडा रसिक या ठिकाणी आलेत त्या मान्यवरांचं देखील स्वागत आहे. बघूया रोहित आलेले आहेत. वेगात फनाट टाकलेला चेंडू, फलंदाजासह यष्टी रक्षक देखील फसले यावेळेस. बाईकच्या माध्यमामध्ये एक धाव जी संपन्न होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आता या चुका टाळायच्या. बघा येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जर सामना जिंकायचा आहे तर गोलंदाजाने या चुका टाळाव्या लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला या चुका टाळाव्या लागतील आणि फलंदाजांनी नक्कीच सुरेख फायदा उचललेला आहे. फुटा चेंडू होता, संयम दाखवलेला आहे. संयमी ड्राईव्ह आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळाला. त्या ठिकाणी एक धाव पुन्हा एकदा संपन्न होताना बघायला मिळेल. तर सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या. धावफलकावर 36 धावा, षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय लॉंग ऑफच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न राहिला. इनफिल्ड मध्ये मिडॉपर या चेंडूला रोखताना प्रतीक बघायला मिळाले आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एकच धाव संपन्न केली जाईल. दिशेवर नियंत्रण नाही यावेळेस आणि डाव्या यष्टीच्या बाहेर प्रवास करणारा हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबलेला आहे. वाईटची गोष्ट असेल. 38 आणि 38 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना संघाचा नेता रोहित गोलंदाजीसाठी आलेला आहे. क्वाड बिहाइंडचा अपील आहे. पुरुषोत्तम यावेळेस मात्र निघाले परतीच्या वाटेवर. पाऊले चालती मंडपाची वाट, फलंदाज बाद. तर नक्कीच मागील चुकातून काहीसा धडा मात्र या ठिकाणी घेतला. या अगोदर मी सांगितलं बाईकच्या माध्यमामध्ये एक सिंगल आली होती, त्यावेळेस यष्टी रक्षकांचं कलेक्शन चांगलं राहिलं नाही, परंतु यावेळेस अमोल यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. 2 बाद झालेत. सर्वात अनुभवी बॅटर या ठिकाणी अमोल घुगे सर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी भागीदारी होत असताना भागीदारी तोडण्याचं काम खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत. त्यामुळे थोडीशी सुरुवात थोडीशी नाजूक आहे. फलंदाजी करणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे श्रीराम पॉलिमरचे आघाडीचे फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आले गेलेले आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. उर्वरित 2 फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकवर अमोल घुगे आत्ताच मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि रवी सोनवणे त्यांना साथ देतात. तर गोलंदाजीचा भार स्वतः संघनायक आपल्या खांद्यावर घेऊन तयार आहे. संयमी डिफेन्स. ओ हो हो, काय प्रयत्न होता बघा. फ्लाइंग हवेत असणारा रोहित बघायला मिळाला. प्रयत्नाला यश मात्र त्या ठिकाणी मिळालं नाही. अगदी रिप्लाय मध्ये सुद्धा आपण बघू शकता. हा हा, चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू असणार आहे. समोर उडवला यावेळेस आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. छत्रपतींचा चावा मिळवतोय 6 धावा.
षटक या ठिकाणी संपलं जाईल आणि त्यानंतर बघूया या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र एक अप्रतिम फटका मात्र जो षटकाराचा आपण रवी यांच्या माध्यमामध्ये बघितला. खूप सुंदर फलंदाजी बघा. येणाऱ्या काळामध्ये देखील फलंदाजीमध्ये सातत्य दाखवणं गरजेचं असेल. 3 षटकं संपली आणि 2 बाद असताना मात्र धावफलकावर 45 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. आणि गोलंदाजी माध्यमामध्ये जर बघितलं तर नक्कीच प्रत्येक नानोटे यावेळेस आपण बघतोय गोलंदाजीसाठी मात्र आलेले. त्यांचा देखील मारा कशा प्रकारे असेल या ठिकाणी शेवट कामगिरी करावी लागणार आहे. तीन षटकं संपली. 4थ्या षटकाचा शुभारंभ होतोय. गोलंदाज तयार असतील या ठिकाणी. प्रतीक भव्य स्वागत केलंय. बिटवीन द गॅप खेळलेला फटका आणि शर्यत पुन्हा एकदा लागली आणि यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा शर्यत जिंकलेला आहे. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4-4-4. एकोणपन्नास धावा आहे बघा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना संध्या रजनी सुंदर प्रकाशमय मैदान अर्थात चौरसिया लाईट्स जळगाव यांच्या माध्यमामध्ये या संपूर्ण मैदानाला प्रकाशमय केलं गेलं. नक्कीच पप्पू गडवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी आभार मानेल. गोलंदाज सज्ज असतील. प्रत्येक नानोटे यांचं भव्य स्वागत केलं या ठिकाणी अमोल सरांनी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि लेग स्लिप मधील क्षेत्ररक्षक वेगात चेंडूवर आलाय. परंतु बाईकच्या माध्यमामध्ये नक्कीच वायू वेगात एक सिंगल देखील मैदानामध्ये संपन्न झालेली आहे. धावफलक अगदी 50 धावा. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करताना श्रीराम पॉलिमर्स. लेणी गॅच घेतला गेला. चेंडू हवेत आहे. अमोल सरांचे प्रयत्न कमी पडतील या ठिकाणी. प्रयत्नाची दाद दिली जाईल. एक धावजी संपन्न झाली. 51 धावा धावफलकावर. चौकारानंतर मात्र प्रत्येक नानोटे देखील शिस्तबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. हा शपलाईनचा जास्त वापर केलाय बघितलं गेलंय पंचांकडे. आणि त्यानंतर मात्र अमोल घुगे स्वतःही त्या ठिकाणी शांत बघायला मिळाले. चेंडू डॉट असणार एकंदर या षटकाचा जर विचार केला तर पहिला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च झालेला आहे. रिवाजचा प्रयत्न राहिला यावेळेस. मला वाटतं पायाला ब्रश केलाय चेंडून. पंचांचा इशारा. नक्कीच लेग बाईटच्या माध्यमामध्ये एक सिंगल आपण बघतोय. मुख्य पंच शिंदे सरांचा इशारा आलाय आणि एका धाव्याच्या मदतीनं 52 धावा धावफलकावर असणार आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. स्विंग अँड द मिस आपण बघतोय. चेंडू असेल निर्धाव. षटकाची समाप्ती. 4 षटकानंतर धावफलकावर आहेत 2 बाद 52 धावा.
बेहतरीन इस शाम में आप सभी दर्शकों का मैदान पर उपस्थित हर एक क्रीड़ा प्रेमी का हम यहाँ पर समस्त लाडबंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाडबंजारी चषक 2026 में आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। इस टूर्नामेंट को जिस तरह से आयोजित किया गया है सीजन 4 में, बिल्कुल यहाँ पर तारीफ होंगी सभी उस आयोजन समिति के सदस्यों की, उन सभी का फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत होगा। यहाँ पर मैदान पर चलते हैं। आज के दिन का एक बड़ा मुकाबला चल रहा है, जेजे किंग्स वर्सेस श्रीराम पॉलीमर्स। मैच नंबर 7 मैदान के अंदर ऑन हो चुका है। अब तक 4 ओवर का खेल हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद 52 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। 2 विकेटें खोई है जरूर, मगर अमोल घुगे और रवि सोनू ने इस समय मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी में सिद्धेश्वर है इस समय जो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। निजी कोटे का दूसरा ओवर लेकर आए हैं। 18 रन अब तक खर्च किए हैं। इस बीच बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, बल्ले का भारी किनारा लगकर रनआउट का मौका हो सकता था। देखिए अमोल फिर एक बार गलती कर गए थे। इतना समय था, खुद जाकर गेंद आराम से लगा सकते थे, मगर जल्दबाजी की यहाँ पर डायरेक्ट हिट के प्रयास में, और भाग्यशाली रहे बल्लेबाज। वहां पर 1 रन मुकम्मल करेंगे आसानी के साथ। तिरपन रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। देखिए रिप्ले में आप देखा था आपने किस तरह से समय था यहाँ पर विकेट कीपर अमोल के पास। इस बीच शॉट गेंद ऊंचा खेलने का प्रयास, गेंद जाएंगी रोहित के पास। रोहित के सेफ हैंड इस समय होंगे और एक आसान कैच यहाँ पर पूरा करेंगे रोहित। विकेट गिरता हुआ फिर एक बार। तो बिल्कुल यहाँ पर देखिए संघर्ष अभी भी जारी है श्रीराम पॉलीमर्स टीम का इस श्रृंखला में अब तक पहली जीत तलाश करती हुई। शॉट गेंद इस समय था, काफी वक्त था, बिल्कुल गेंद को खेला है यहाँ पर डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में 6 रन के लिए। विशाल इस समय आए हैं बल्लेबाजी के लिए। आते ही पहली गेंद पे 6 रन के साथ अपना निजी खाता खोला। स्कोर को आगे बढ़ता क्या है 59 रनों पर। फिर एक बार बैकफुट पे जाकर जगह बनाकर स्ट्रोक को खेला है। कवर की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात है। अच्छी फील्डिंग, 1 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे। सिंगल के साथ स्कोर जाकर पहुंचा है 60 रनों पर। बिल्कुल एक अच्छे सम्मानजनक स्कोर की ओर अग्रसर होती हुई यहाँ पर श्रीराम पॉलीमर्स इस समय। सिद्धेश्वर गेंदबाजी कर रहे हैं, 26 रन खर्च किए हैं। ये अच्छी गेंद, बिल्कुल बल्ले के सामने से गेंद को यहाँ पर बिल्कुल दिशा बदली है, काटा बदला है। अच्छी गेंदबाजी डॉट गेंद के साथ। ओवर की समाप्ति 5 ओवर के समाप्ति के बाद 60 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 3 विकेटों के नुकसान पर। चला चला वेळ वाचवा, जे जे किंग्स 11 चला वेळ वाचवा। वेळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये, केवळ कॅप्टन उपकॅप्टन आपण चर्चा करू शकता, परंतु संपूर्ण संघ या वेळेस गोळा करायची आवश्यकता नाहीये। पांच ओवर 60 रन स्कोरबोर्ड पे 3 विकेटों के नुकसान पर। देखना है इस समय अब आने वाली इन 3 ओवरों में कितने रन जोड़ेंगे स्कोरबोर्ड पे, कितना बड़ा लक्ष्य खड़ा कर पाएंगे, क्योंकि जिस तरह से ये मुकाबला चल रहा है अहम मुकाबला है टीम श्रीराम पॉलीमर्स के लिए। यहाँ पर पहले जीत बिल्कुल तलाशेंगे इस मुकाबले में, मगर सामने जो टीम है जे जे किंग्स एक अच्छा टीम है, नौजवान खिलाड़ियों का एक टीम, और इसके कप्तान बिल्कुल रोहित एक अच्छे फॉर्म में है इस समय। इस पूरे टूर्नामेंट में हम बात करेंगे तो गेंदबाजी और बल्लेबाजी के साथ अच्छा प्रदर्शन रहा है अब तक इस पूरे टूर्नामेंट में। 3 मुकाबले खेले हैं, 2 जीते हैं, 1 खोया है। तो यहाँ पर चाहेंगे जरूर जे जे किंग्स के कप्तान भी कि ये मुकाबला अगर जीतेंगे तो बिल्कुल एक
टेबल में अपनी अच्छी जगह बनाकर बरकरार रखेंगे। अपील हुआ है यहाँ पर जरूर। जी नहीं, बिल्कुल साफ नकारा इस अपील को। एकदम बेहतरीन अंपायरिंग यहाँ पर बिल्कुल हम कह सकते हैं। जी हाँ, बिल्कुल शरीर से लगकर गेंद गई थी, आवाज जरूर आई थी, अपील किया था, मगर इस अपील को नकारा। मेन अंपायर इस समय हम देख रहे हैं इस टूर्नामेंट के लिए खास मंगाया है आशुतोष शिंदे सर, मेन अंपायर की भूमिका में है। उनके साथ होंगे स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में सुशांत वाघमारे सर। देखिए तेज तर्रार गेंद निकल गई। फिर एक बार अमूल विकेट कीपर इस समय प्रयास किया था गेंद को यहाँ पर जरूर रोकने का, मगर तेजी के साथ गेंद निकल गई और शॉर्ट फाइन लेग की दिशा में जो खिलाड़ी तैनात थे उनको चकमा दिया है गेंद ने। 4 रन मिलेंगे यहाँ पर अतिरिक्त। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, नियंत्रण रखना है अपने आप पर। एक रन यहाँ पर बिल्कुल आसानी से पूरा कर लेंगे। सिक्सटी सिक्स 66 रन पारी का चलता हुआ 6वां ओवर है यहाँ पर। अच्छा ओवर घटता हुआ अब तक रोहित वंजारी ने यहाँ पर एक्स्ट्रा के रूप में रन खर्च किए हैं, मगर वापसी करनी होगी इन रनों पे जो अंकुश लगाना हुआ। अतिरिक्त रन अब तक जो खर्च किए हैं। क्लीन बोल्ड कर दिया। देखिए यहाँ पर बिल्कुल गिल्लियां बिखेर दी है शायद। जी हाँ, बेल्स यहाँ पर टूटी है जरूर। काफी तेज गेंदबाजी करते हैं रोहित। नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन झालं। या स्पर्धेकरता आपली उपस्थिती ज्यांनी या ठिकाणी नोंदविली संदीप दादा आंधळे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। साहेबांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीने मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत असेल। संपूर्ण समस्त लाड वंजारी चषक या आयोजन समितीचे आपले पुन्हा एकदा मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत असेल। जाऊया मैदानाकडे। अच्छी गेंद, फिर एक बार अच्छी गेंद, तेज गेंदबाजी इस समय। रोहित बिल्कुल सही गेंदबाजी करते हुए कंधे का बखूबी इस्तेमाल कर रहे हैं अपने इस गेंदबाजी में। शायद हमने पिछली गेंद पे देखा था जिस तरह से क्लीन बोल्ड किया था, काफी दूर गई थी वो पेल्स उड़कर। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन के साथ यहाँ पर गेंद को किया था। गेंद को खेला है लॉन्ग लेग की दिशा में जाएंगे। गेंद 1 रन आसानी के साथ पूरा करेंगे। 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जाकर पहुंचा है 68 रन। इस मुकाबले के बाद होने वाला एक बेहतरीन मुकाबला नमस्कार फूड एंड ग्रोसरी वर्सेस माउली सेल्स एंड सर्विस। दोनों टीम के कप्तान इस पहले पारी की समाप्ति के बाद टॉस का बॉस मंच की तरफ आना है। इस मुकाबले के टॉस के लिए हम आमंत्रित करेंगे थोड़ी बहुत जलन तो सबको होती है, किसी को जम से ऊपर जाते हुए देख। चला चला चला, स्पीड अप करा, मैच ऑन करा। प्रतीक नानवटे फिर एक बार गेंदबाजी के लिए आए थे। जी हाँ, इस मुकाबले में पहला स्पेल काफी बेहतरीन किया था, केवल 5 रन दिए थे
और अच्छी गेंदबाजी के दम पर बिल्कुल यहाँ पर कप्तान लेकर आए फिर एक बार गेंदबाजी के लिए 6 ओवर की समाप्ति के बाद 68 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं। ये अच्छी गेंद बिल्कुल सीधे बल्ले के साथ में खेला है, गेंद को तेजी के साथ गेंद जाती हुई, प्रयास देखिए कितना बेहतरीन किया था वहां पर रोहित ने, डाइव लगाई थी मगर तेजी के साथ गेंद निकल गई है सीमा रेखा पार 4 रनों के लिए। रिप्ले में आप देख सकते हैं कितना बेहतरीन प्रयास था वहां पर टीम के कप्तान रोहित द्वारा। फिर एक बार हवा में गेंद, नो मैंस लैंड में गेंद गिरेगी, कवर के क्षेत्र में गेंद जाती हुई, अच्छे फील्डिंग, 2 रन जरूर यहाँ पर मिलेंगे। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 74, 74 रन, पारी का 7वां ओवर चल रहा है। प्रतीक इस समय अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर से। इस समय स्लॉट में गेंद थी, बिल्कुल यहाँ पर खेला हुआ एक बड़ा बिग हिट, डीप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाएगी 6 रन के लिए। अच्छा यहाँ पर 6 रन अर्जित किया है। फिर एक बार बल्ले का किनारा था, इस समय गेंद नीचे रही, चूंकि विकेट कीपर यहाँ पर अमोल, 1 रन यहाँ पर जरूर तेजी के साथ पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने, महेंद्र और अमोल। 81 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। जी हाँ बिल्कुल, इस समय बिल्कुल कैच को पूरा किया है और प्रतीक को एक सफलता जरूर मिलती हुई यहाँ पर। बल्ले का बाहरी किनारा लगकर विकेट कीपर अमोल ने एक अच्छा कैच पूरा किया, विकेट नंबर 5वां यहाँ पर खोती हुई श्रीराम पॉलीमर्स टीम। इस समय गेंद बल्लेबाजी के लिए आए हैं राहुल सोपान वंजारी। जी हाँ, पहली गेंद दिशाहीन गेंद, प्रतीक ने यहाँ पर वाइड गेंद की है, दिशा इस समय थोड़ी सी बदली थी, ऑप्शन से थोड़ा बाहर रखा था गेंद को, जिसके कारण अतिरिक्त रन में तब्दील होगा, ये गेंद अतिरिक्त रन स्कोर बोर्ड पे बढ़ेगा, तो इन अतिरिक्त रनों पे अंकुश लगाना होगा। ये अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद यहाँ पर, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, और 7 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 82 रन, 82 रन 5 विकेटों के नुकसान पर। इस नक्कीच या सामन्यानंतर होणार आहे की सामना असेल नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी संघाचे कर्णधार पियुष आणि माऊली सेल्स अँड सर्व्हिस संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस या मंचाकडे यायचं आहे, नक्कीच टॉस का बॉस या मंचाकरिता, आणि या सामन्याच्या टॉस करिता आम्ही अमोल बंजारी इस समय अंतिम ओवर में गेंदबाजी के लिए आए हैं। 82 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 7 विकेटों के नुकसान पर। काफी ऑफ स्टंप से बाहर गेंद थी, व्हाइट का इशारा, अतिरिक्त रन। तो पहली गेंद व्हाइट गेंद यहाँ पर एक्स्ट्रा के साथ शुरुआत की है इस ओवर की अमोल ने। शॉर्ट गेंद, जी हाँ, कड़ा प्रहार किया है, गेंद को भेजा है बिल्कुल 6 रन के लिए।
तो 6 रन यहाँ पर बिल्कुल आए हैं। इस 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ आगे। फिर एक बार अमोल गेंद करेंगे महेंद्र के लिए। ये गेंद बिल्कुल यहाँ पर पैरों से लगी थी। जी हाँ, बचे हैं यहाँ पर बाल बाल। अगर पैरों से नहीं लगती तो सीधी जाकर विकेटों पे ये गेंद लगती थी। फिर एक बार शॉट गेंद यहाँ पर कड़ा प्रहार। 6 रन के लिए गेंद को भेजा है। फिर एक बार यहाँ पर दूसरी गेंद पे इस ओवर से आता हुआ दूसरा विकेट। स्कोर हुआ है 95 रन। 95 रन इस समय स्कोरबोर्ड पे लगे। पारी का अंतिम ओवर चल रहा है जिसे पूरा कर रहे हैं अमोल। फिर एक बार इसमें सीधे बल्ले के साथ खेला हुआ सीधा स्ट्रोक जाएगा 6 रनों के लिए। ये स्ट्रोक इस समय जी हाँ बिल्कुल लॉन्ग लेग के क्षेत्र में खेला है। अच्छा फील्डिंग वहां पर। पहला रन पूरा किया। दूसरे रन के लिए जाएंगे। जी हाँ, रन आउट के रूप में यहाँ पर विकेट गिरेगा। महेंद्र घुगे ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे थे यहाँ पर और इस समय दूसरे रन की यहाँ पर कोशिश की और रन आउट के रूप में विकेट गिरता हुआ फिर एक बार। थैंक यू डीजे। इस बीच नए बल्लेबाज आए हैं दिलीप जादवर सर। जहां 102 रन स्कोरबोर्ड पे लगे। अंतिम गेंद इस पहले पारी की। वाइट गेंद जी हाँ बिल्कुल। अतिरिक्त रन वाइट के रूप में यहां पर मिलता हुआ। राहुल इस समय आए हैं नॉन स्ट्राइक गेंद पर नए बल्लेबाज। जी हाँ, फिर एक बार तेजी के साथ ये रन पूरा कर लिया। 22 का इशारा तो अंपायर के द्वारा निर्धारित 8 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर 104 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं और लक्ष्य है 105 रन बनाना है मुकाबला जीतने के लिए। धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेकीची तयारी करतोय आपण. सर्वप्रथम मी आमंत्रित करेल आदरणीय कैलासजी जायभावे सर. आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय. त्यानंतर आदरणीय संदीपजी अंधारे सर आपल्याला देखील विनंती असेल आपण यायचंय. आणि रामजी लाड साहेब, रामचंद्र लाड साहेब या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थित आणि त्यांच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न केलं जाईल. सर्वांना विनंती आहे आपण यायचंय. आदरणीय संजू पाटील पिपडेकर, संजू पाटील आपल्याला देखील विनंती आपण यायचं. चारही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल आणि दोन्ही संघनायक या ठिकाणी माऊली सेल्स अँड सर्व्हिस आणि संदीप दादा आंधळे आपल्याला विनंती आपण देखील यायचं. सर्व मान्यवरांना विनंती आपण यायचं. आणि नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी. चला दोन्ही संघनायक.
लाल बंजारी चषक 2026 आणि अ, या ठिकाणी आपण बघत आहात एक सुंदर स्पर्धा संपन्न केली जाते जाईल. या ठिकाणी आजच्या प्रवासातील हा पुढील सामना एकीकडे आपल्याला नमस्कार फूड अँड ग्रोसरी संघ बघायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये माऊली सेल्स अँड सर्व्हिस या दोन संघ दोन्ही संघनायक आहेत. चला श्रीराम पॉलिमर्स आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला लवकर चला, वेळ नका घेऊ. आणि जे जे किंग्स आपण सलामीचे फलंदाज लवकर पाठवायचे. चला श्रीराम पॉलिमर्स, चला आपण मैदानाचा ताबा घ्या. तर थांबा थांबा. तर माऊली सेल्स अँड सर्व्हिस संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि नक्कीच त्यांच्याशी थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. चांगला राहिला सर, पण मग हे फेकीचे ऑब्जेक्शन जे घेताना त्यांना घेतले नाही. या अंपायरचं गलित गैल आम्ही नाराज त्याच्यामुळे झाले. बॅटिंग पर्सन तर नक्कीच या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय मात्र आलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना माऊली सेल्स अँड सर्व्हिस हा संघ आपल्याला बघायला मिळेल. त्यांना विजयाच्या शुभेच्छा असतील. सर काही चेंजेस असतील अनिल सर, संघात काही फेरबदल आहे. सेम स्कॉट संघ हा पुढे जाणार आहे. त्यानंतर नक्कीच सुरज सर या प्रवास चांगला राहिलेला आहे. यांचा प्रवास नक्कीच चांगला राहिलेला चालू राखण्याचा प्रयत्न त्यांचा कायम राहील. आणि त्यांच्या संघामध्ये काही चेंजेस आहे सुरज सर? आमच्याकडे गौरव चेंजेस झालाय, गौरव मदत येईल. बाकी तर त्यांना विनंती आपण समालोचन का स्कोरर आणि आपल्याशी नक्की जोडले जातील आदरणीय पाटील. ते या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत नक्कीच व्यक्त करते. पाटील सर आपण यायचंय. सर 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 या 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 सर. नमस्कार गोश्री संघातर्फे आज इथं जो सामना होणार आहे हॅलो हॅलो सुशील सर थोडं या या. पाटील बोला बोला बोला. हा तर नक्कीच पाटील साहेबांनी दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा नक्कीच दिल्या आहेत. दोन्ही संघांना आमच्या वतीने देखील शुभेच्छा असतील. मान्यवरांचे आभार मानतो. या या दोन शब्द बोला सर. दोन्ही संघांना विजयाबद्दल शुभेच्छा देतो आणि आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणं, एवढ्या नवयुवकांना खेळासाठी प्रोत्साहित करणं हे खूप खूप शुभेच्छेची गोष्ट आहे. धन्यवाद. मान्यवर या ठिकाणी मनस आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद पठाण सर. नक्कीच टॉस या ठिकाणी आपण पाहायला संपन्न झालेला आहे. तर टॉस जिंकला आहे माऊली सेल्स अँड सर्व्हिसेस संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केले प्रथम गोलंदाजी करिता नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी संघाला. जाऊया मैदानाकडे. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. जे जे किंग्स वर्सेस श्रीराम पॉलिमर्स. श्रीराम पॉलिमर्स या संघाने प्रथम फलंदाजी करत 104 धावा नक्कीच या ठिकाणी बनवल्या. 105 धावांचं मोठं आव्हान धावफलकावर उभं केलं आहे. पाहूया 105 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतोय जे जे किंग्स हा संघ. आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईकला असतील रोहित, तर नॉन स्ट्राईक एंडला असतील सौरभ. गोलंदाजीमध्ये दिलीप जाधवर सर हे श्रीराम पॉलिमर्स या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करतील. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही आपल्याला एक सूचना करतो की मंगेश नानोटे यांच्या गाडीची चाबी हरवलेली आहे, 4 व्हीलर गाडीची. तर नक्कीच अजून बी कुणाला जर सापडली असेल तर त्यांनी परत आणून द्यायची आहे. तर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नवत सुरुवात दिली बघा. या ठिकाणी दिलीप जाधवर सर यांच्याकडे नवीन चेंडू दिला.
आणि विरोधी संघातील सर्वात बडा खिलाडी अर्थात रोहित वंजारी यांना मात्र अगदी स्वस्तात अगदी शून्यावर आपण बघतोय या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद केले गेलेले आहे. स्वप्नवत सुरुवात राहिलेली बघा आणि एक सक्षम आणि सुबक सुरुवात मात्र गोलंदाजी माध्यमामध्ये करताना इवारिस बॅटीचा स्पर्श आपण बघू शकता. त्या ठिकाणी सिंगलचे प्रयत्न देखील असतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आणि आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी बघू शकता रोहित परतल्यानंतर एक आगळी वेगळी ऊर्जा खऱ्या अर्थानं आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. श्रीराम पॉलिमरच्या संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये एक ऊर्जा संचारलेली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा असतो. सुरुवात नक्कीच चांगली आहे, अपेक्षित सुरुवात दिलेली आहे आणि या ठिकाणी दिलीप जाधवर सरांचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन चेंडू हाताळत असताना मात्र विजयाच्या मार्गातील एक मोठा अडसर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दूर केला गेलाय. अगदी या ठिकाणी रोहित यांच्या विरोधामध्ये जाळं त्या ठिकाणी आथरलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये अलगद आपण बघितलं रोहित यांना पकडलं गेलेलं आहे. एक बाद एक सुरुवात आपण बघतोय. 2 चेंडूंचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये 46 चेंडू आणि 104 धावा बनवायच्या आहे. आता मागील सामन्याचं थोडासा आव्हान जर घेतला तर मित्रांनो या ठिकाणी आज सकाळ सत्रामध्ये 109 धावांचा पाठलाग जे किंग संघानं केलेला आहे. परंतु तो इतिहास आहे. आता बघूया वर्तमानात काय केलं जाईल. जबरदस्त चेंडू बाल बचावलेत या ठिकाणी सौरभ वंजारी आपण बघतोय. आता थोडीशी जबाबदारी पूर्ण खेळी करावी लागेल. यानंतरच्या काळामध्ये सौरभ आणि आकाश यांना पुढे जावं लागेल, संघाला पुढे घेऊन जावं लागेल. कारण एक शिलेदार गेला म्हणून गड जात नाही बघा. किल्ला लढायचा आहे जोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु जाधवर सर व्हॉट अ स्टार्ट, सुरेख सुरुवात आपण बघतोय. आघाडीचे गोलंदाज आहे आणि आघाडीच्या गोलंदाजाला शोभणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं जी मैदानाच्या आतमध्ये दिलीप जाधवर सरांनी केलेली आहे. शरीरभेदी चेंडू यावेळेस टाकला गेलेला, जागा देत नाही बघा. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे गोल्डन परिसरामध्ये चेंडू टाकला जातोय आणि त्या ठिकाणी शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये फसलेला आपल्याला बघायला मिळेल. संयम ठेवावा लागेल बघा. शांतता, संयम आणि त्यानंतर विरोधकांचा कार्यक्रम या पद्धतीने लढायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. 1 बाद 1 कट करण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेस थोडीशी जागा मात्र नक्कीच होती आणि त्यानंतर जर बघितलं तर लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 चेंडू निर्धाव आलेले आणि जसजसा स्पेल पुढे चाललेल्या मित्रांनो या ठिकाणी जाधवर सरांच्या गतीमध्ये वाढ होताना बघायला मिळते. मनोधैर्य वाढलेलं आहे बघा. एक वेगळी ऊर्जा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संचारलेली आहे. चांगला फटका आहे बघा. यावेळेस नक्कीच आपण बघतोय मिड ऑफच्या दिशेने जाणारा हा चेंडू आहे. नक्कीच डीप लॉंग ऑफवर या चेंडूला मात्र रोखले गेलेलं आहे. दरम्यान पहिल्या षटकाची काय सुरुवात राहिली स्वप्नवत आणि नक्कीच पहिल्या षटकानंतर धावफलकावर 1 बाद 2 धावा. तर नवीन गोलंदाज देखील सज्ज आहेत. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. आता जे झालंय ते झालंय, परंतु येणारा मार्गक्रम तुम्हाला पूर्ण करायचा आहे. सौरभ वंजारी ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवर आकाश आणि गोलंदाजीमध्ये महेंद्र घुगे मात्र सज्ज आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता 42 चेंडू आणि 103 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये दूरवर असणारे चेंडू खराब आहे. नक्कीच पंचांची आता समांतर झालेली आहे. अवांतरची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. 3 धावा धावफलकावर आहे. विजयासाठी या ठिकाणी बनवायच्या आहेत 105 धावा आणि आता ही सुरुवात आहे बघा. अजून वेळ आहे दोन्ही संघांना.
समालोचन कक्षाकडे खेळलेला फटका, झेल पकडला जाईल. पुरुषोत्तम यांनी पकडला झेल. सौरभ साहेबांचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. चला दुसरा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होताना बघायला मिळाला. त्या ठिकाणी अतिशय सुरेख झेल बापू साहेबांनी पकडलाय. आघाडीच्या गोलंदाजांनी समसमान सुरुवात या ठिकाणी दिलेली आहे. 2 बाद 3 आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी संघातील अनुभवी फलंदाज अमोल वंजारी सर मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी बघा, कारण मागील सामन्यामध्ये देखील जे जे किंग संघाने असा सामना जिंकलेला आहे, परंतु हा नवीन सामना आहे. स्विंग अँड द मिस. चांगल्या परिसरात टाकलेला टप्पा आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला चेंडू. हा चेंडू डॉट आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. उत्साहाचं वातावरण या ठिकाणी श्रीराम पॉलिमर्स संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये संचारलेलं आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड द मिस बघतोय आपण. लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 चेंडू मात्र निर्धाव आलेले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. आता दबाव तंत्राचा वापर चालू झालेला बघा, कारण आता गोलंदाज दादागिरी करायला लागलेले आहेत. 39 चेंडू आहेत, 102 धावा बनवायच्या आहेत. परंतु मित्रांनो, नक्कीच मैदानात हरलेला खेळाडू जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला खेळाडू आयुष्याच्या या रंगमंचावर कधीच जिंकू शकत नाही. मन खंबीर करायचंय. फुलटॉस चेंडू आहे. लॉंग ऑन कडे खेळलेला फटका त्या ठिकाणी बाप्पू आहेत. जबरदस्त कामगिरी सीमेरेषेवर राहिलेली आहे. पुरुषोत्तम आपण बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र होते. चांगलं कलेक्शन, रिटर्न देखील चांगला केला जातोय. 2 बाद 4 धावा धावफलकावर आहे. एकीकडे आकाश आहे, दुसरीकडे अमोल आहे. लढायचंय, जिंकायचंय. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. इनसाइड एज लागली. गती परिवर्तनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. दूरवर मारण्याचा प्रयत्न आकाश यांचा देखील मैदानाच्या आतमध्ये फसला गेला आणि यष्टीरक्षकानं उर्वरित काम मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले. हा चेंडू डॉट आलेला आहे. 2 बाद 4 षटक क्रमांक 2. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. उडवलाय मिड विकेटच्या दिशेनं. छत्रपतींचा चावा मिळवतोय 6 धावा षटकार. चला, पहिलं आक्रमण देखील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालेलं आहे. षटकार आलेला आहे. डबल डिजिट मध्ये आपण गेलोय. 10 धावा धावफलकावर 2 षटकं मात्र संपली. 2 फलंदाज बाद आहे. 36 चेंडू 95 धावांचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे फलंदाजांना. औरों के परों से कब तक उड़ पाओगे, अपने परों का हुनर भूल जाओगे. दुसऱ्याच्या जीवावर कितपत जगायचं, स्वतःला सिद्ध करायचंय. आम्हाला सुद्धा जमेल, परंतु गोलंदाजीसाठी आपण दिलीप जाधवर सरांना बघतोय. आज दिलीप जाधवर सर ऐकत नाहीये. तर या ठिकाणी बघतोय आपण 2 बाद 10 धावा. आज जाधवर सर ऐकणार नाहीये. लागोपाठच्या माध्यमामध्ये दुसरा चेंडू देखील या ठिकाणी डॉट मात्र बघायला मिळणार आहे. पहिला चेंडू जर बघितला तर गुडलेन परिसरामध्ये टाकला, त्यावेळेस उंची मिळाली नाही. आणि दुसऱ्या चेंडूवर त्याच परिसरात टाकलेला चेंडू यावेळेस मात्र उंची मिळाली. उंचीचं सुद्धा मोजमाप करावा लागेल. पुढचा चेंडू आहे.
लॉंग ऑन कडे खेळलेला फटका स्ट्रेट टू द फिडर, पकडलाय झेल. अमोल साहेबांचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. पुरुषोत्तम यांची सर्वोत्तम कामगिरी. पुरुषोत्तम ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी झेल जात आहेत आणि ते सर्व झेल पकडले जात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. 3 बाद 10 धावा आहेत. सुंदर चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. प्रतीक नानोटे मैदानात गेले, संयम मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे. आता काही वेळ तुम्हाला राहुल द्रविड व्हावा लागेल आणि त्यानंतर मात्र तुम्हाला वीरेंद्र सहवाग सुद्धा होता येईल. परंतु आता दबाव स्पष्ट आहे बघा. 3 बाद 11 धावा आहेत. कारण दिलीप जाधवर यांच्या वेगवान माऱ्या पुढे या ठिकाणी जे जे किंगची फलंदाजी कोसळलेली आहे, फलंदाजी ढासळली. याही वेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. फॉलो थ्रू मध्ये वेगात दिलीप जाधवर सर चेंडूवर जात आहेत. धाव त्याही ठिकाणी मिळणार नाहीये. मागील 11 चेंडूंमध्ये जाधवर सरांनी 3 धावा दिल्यात. 2 फलंदाजांना बाद केलंय. काय गोलंदाजी बघा. आपल्या कारकीर्दमधील सर्वात सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. क्वाड यांचं अपील आहे आणि हे फक्त अपीलच असेल. षटक या ठिकाणी संपलं जाईल. या षटकात फक्त आणि फक्त एकच धाव दिली जाधवर सरांनी. 3 षटकं या ठिकाणी संपन्न झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आहेत 11 धावा आणि 3 फलंदाज या ठिकाणी खर्च झालेले, बाद झालेले. चौथं षटक कोणाला दिलं जाईल हे मात्र बघावं लागेल. आघाडीच्या गोलंदाजांचा स्पेल कंप्लीट केला जाईल असं मला वाटतं, कारण महेंद्र घुगे सेकंड स्पेल साठी सज्ज आहेत. यांच्या नावावर देखील एक बळी टिपलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र 8 धावा निघाल्या होत्या. त्यामध्ये अमोल सरांच्या बॅटीतून आलेला तो षटकार होता, परंतु त्यानंतर पडझड देखील मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेले. परंतु क्रिकेटचा खेळ सांगतो थांबायचं नाही, चालत राहायचंय. बघूया गोलंदाज सज्ज आहे यावेळेस. कट केलेला आहे आणि नक्कीच यावेळेस मोकळ्या परिसरात या चेंडूला ढकलून दिलंय. काही टप्पे घेत चेंडू जातोय सीमारेषा पार. या ठिकाणी येतोय सुवर्ण चौकार. सुंदर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना या ठिकाणी प्रतीक. ओहो, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला फटका. चेंडूला उंची आहे आणि क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडू खाली आहे. या ठिकाणी पकडलेला आहे झेल. प्रतीक बाद. आणि नक्कीच या ठिकाणी प्रतीक नानोटे देखील बाद. सामना एकतर्फी करून टाकला बघा. आघाडीच्या 2 द्रुतगती गोलंदाजांना मात्र जे जे किंग संघाच्या फलंदाजीला उद्ध्वस्त करून टाकलं. 4 फलंदाज बाद, 15 धावा धावफलकावर. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटवर आले, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र चेंडू डॉट असणार आहे. मनीष घुगे ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडवर आकाश. लढायचंय बघा.
चेंडू खराब दिला जाईल. नक्कीच पंचांची आता समांतर आहेत. वाईटची घोषणा झाली. एका धावेनं धावफलक देखील मार्गस्थ असणार आहे. 16 धावा धावफलकावर आहे. धावफलकाला आधार देणारी एक सिंगल मात्र या ठिकाणी मिळाली. थोडंसं कॅल्क्युलेट करावं लागेल फलंदाजांना. अभ्यासू फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. बॅटीची कडा लागलेली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. एक धाव मात्र वायुवेगात संपन्न झालेली आहे. एका धावेच्या मदतीने आपण बघतोय 17 धावा धावफलकावर पूर्ण झालेल्या आहेत. आणि दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावर तो दबाव दिसतोय, परंतु त्यांच्याच हातात आहे. त्यांच्याच हातात सर्व काही आहे. बघा, तुझं आहे तुझं पाशी, तूची वाट चुकला अशी. पूल केलेला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने जाणारा चेंडू आणि त्या ठिकाणी नक्कीच थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. जेवणाची तयारी संपन्न झालेली आहे. इच्छुकांनी नक्की जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. विनंती असेल. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. फुलटॉस होता. कनेक्शन चांगलं राहिलं आणि यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण बघा. या दरम्यान आपण बघू शकता 4 षटकं संपली. 4 बाद 22 धावा धावफलकावर आहेत. 24 चेंडू 83 धावा बनवायचे आहेत. आणि मी मात्र या ठिकाणी थांबेल आणि आपल्याशी जोडले जातील मुख्य समालोचक सुशील नरवडे सर. धन्यवाद. चर्चा टाळा. चर्चा टाळायच्या सहकार्याची अपेक्षा आहे. जेवणाची सोय कंप्लीट झालेली आहे. इच्छुकांनी नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं विनंती आहे. फिर एक बार तमाम दर्शकों का यहाँ पर हम लाड़वंदारी चषक 2026 सीजन 4 में आप सभी का यहाँ पर तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। मैदान में चलते एक बेहतरीन मुकाबला चल रहा है। इस बीच 22 रनों पर 4 विकेट हुए हैं। 4 ओवर यहाँ पर पूरे हुए हैं। नए गेंदबाजी के लिए आए हैं एक योगेश वाघ। योगेश वाघ श्रीराम पॉलीमर्स के एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने नेशनल प्लेयर ऑफ सॉफ्ट बॉल में गोल्ड मेडल यहाँ पर जीता है। महाराष्ट्र के टीम की ओर से संभाजीनगर में जो टूर्नामेंट हुआ था, सॉफ्ट बॉल की एक बेहतरीन टूर्नामेंट थी जिसमें जिन्होंने नेशनल प्लेयर ऑफ सॉफ्ट बॉल में एक बेहतरीन गोल्ड मेडल अपने इस नाम किया था। बिल्कुल इसके लिए यहाँ पर बिल्कुल हम कांग्रेचुलेशन कहेंगे इस खिलाड़ी को जिन्होंने एक बड़ा काम किया है और 4 चांद लगाए हैं इस लाड़वंजारी प्रीमियर लीग के टूर्नामेंट में, जिस तरह से उन्होंने यहाँ पर पार्टिसिपेट किया है। जी हाँ, बिल्कुल अच्छी गेंदबाजी। पहली गेंद जरूर थोड़ी सी खराब थी जिसपे 6 रन आए थे, मगर इस बीच ये गेंद वाइड है, अतिरिक्त रन। तेईस गेंदे 76 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए इस समय। फिर एक बार शॉट गेंद ऊंचा खेला है, स्ट्रोक गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे है। कैच का मौका हो सकता था यहाँ पर, कैच छूटा है। देखिए
फिल्डिंग आहे सेफ आहे. तिसऱ्या अंपायरने चेक केलंय. इस बीच फिर एक बार लेग स्टंप से बाहर गेंद, वाइट गेंद, अतिरिक्त रन कैच करेंगे. हल्के से नाराज हुए हैं यहाँ पर विकेट कीपर दिलीप जादवर सर जी. हाँ बिल्कुल अच्छी गेंदबाजी अब तक हुई है तो फिर अतिरिक्त रन क्यों खर्च करें. 22 गेंदों में 73 रन चाहिए. अब तक 32 रन स्कोरबोर्ड पे लगे. 5 ओवर चल रहा है. योगेश वाक को इस समय अच्छी लाइन और लेन पे गेंदबाजी करनी जरूरी है. ये अच्छी गेंद बिल्कुल सीधी जाकर लगी है विकेटों पर. क्लीन बोल्ड कर दिया यहाँ पर आकाश, जो एक अच्छे बल्लेबाजी कर रहे थे. 9 गेंदों पर 20 रन बनाकर खेल रहे थे. सीधी गेंद विकेटों पर जाके लगी और 5वां विकेट गिरता हुआ यहाँ पर जे किंग्स टीम की ओर से. सिद्धेश्वर इस समय आए हैं. आते ही ऊंची गई है गेंद, हवा में गेंद. जी हाँ प्रयास किया था मगर कोई खिलाड़ी वहां तक नहीं पहुंच पाए. नो मैंस लैंड में गेंद गिरी है. अच्छी गेंदबाजी, बिल्कुल इस तरह की गेंदबाजी करनी होगी गेंदबाज योगेश वाक को. अब जाकर सही लाइन और सही लेन पर गेंदबाजी की लय पकड़ी है यहाँ पर गेंदबाज ने. पहली गेंदें कुछ जरूर वाइड की थी और उसके बाद कमबैक करते हुए एक अच्छा विकेट अपने नाम किया है. लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं. बिल्कुल यहाँ पर एक एंगल बनाकर गेंदबाजी करेंगे योगेश. शॉर्ट गेंद फिर एक बार इस समय गेंद को खेला है. लॉन्ग लेग की दिशा में गेंद जाते हुए खिलाड़ी होंगे मौजूद. वहां पर मिस फील्डिंग हुई है जरूर. एक रन मुकम्मल कर लिया. दूसरे रन के भागेंगे. जी हाँ बिल्कुल 2 रन तेजी के साथ पूरे करेंगे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. पैंतीस रन स्कोरबोर्ड पे. 5 ओवर चलता हुआ. अच्छी गेंदबाजी, कमबैक किया है बिल्कुल यहाँ पर योगेश वाक ने. शुरू की पहली गेंद पे एक बड़ा स्ट्रोक आया था जरूर. शॉर्ट गेंद फिर एक बार क्या यहाँ पर दूरी तय कर लेगी गेंद. जी नहीं. तीसरे अंपायर की तरफ बिल्कुल यहाँ पर अंपायर ने बिल्कुल भेजा है ये डिसीजन चेक करने के लिए क्या ये सेव है या नहीं या फिर 6 रन है. बिल्कुल देखेंगे यहाँ पर तीसरे अंपायर. सेफ है. गुड फील्डिंग यहाँ पर बिल्कुल अच्छी फील्डिंग फिर एक बार देखने को मिली श्री राम पॉलीमर्स के इस खिलाड़ियों के द्वारा. अच्छा फील्डिंग यहाँ पर आता हुआ. तो अच्छी फील्डिंग फिर एक बार. 5 ओवर की समाप्ति के बाद 36 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 5 विकेटों के नुकसान पर. 18 गेंदे 69 रन. 18 गेंदे 69 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. यहाँ पर गेंदबाजी में फिर एक बार अमोल गुगे को लेकर आए कप्तान गेंदबाजी के लिए. श्री राम पॉलीमर्स बिल्कुल पहले जीत के लिए बिल्कुल अब तक यहाँ पर तलाश करती हुई. देखिए कैच का मौका. जी हाँ दूसरे अटेम्प्ट में कैच पूरा किया है यहाँ पर अमोल ने. खेलना चाह रहे थे कहीं दिशा में और स्ट्रोक और गेंद गई है किसी और.
इस बीच बल्लेबाजी पे आते हुए न्यू बैटर्स खन्ना इस समय आए हैं बल्लेबाजी के लिए। आज के दिन का जो पहला मुकाबला खेला था यहाँ पर जे किंग्स ने, उस मुकाबले के हीरो थे। जी हाँ, बिल्कुल आती है, अच्छा स्ट्रोक खेला है कवर की दिशा में, गेंद जाएगी तेजी के साथ सीमा रेखा पार 4 रन के लिए। अच्छा स्ट्रोक यहाँ पर आते ही खन्ना ने लगाया है। तो 4 रन के साथ अपना निजी खाता खोला, स्कोर को आगे बढ़ता किया है। 40 रन पर यहाँ पर पहुंचा है स्कोर, 6 विकेटों के नुकसान पर। अब तक पारी का छठवां ओवर चल रहा है। अमल घुगे जिसे पूरा कर रहे हैं, पहली गेंद पे एक सफलता अर्जित की है। इस बीच फिर एक बार गेंद करेंगे खन्ना के लिए, शॉर्ट गेंद की है हवा में, गेंद मौका जी नहीं, बिल्कुल अच्छा फील्डिंग का एफर्ट वहां पर। प्रेम खिलाड़ी वहां पर मौजूद थे, अच्छी फील्डिंग, बिल्कुल यहाँ पर अपने टीम के लिए 3 रन बचाए हैं। इस समय ऊंचा खेला है, जी हाँ बिल्कुल, मॉन्स्टर डीजे को सलामी देता हुआ यह बेहतरीन 6 रन। फिर एक बार अच्छी गेंद यहाँ पर, जी हाँ गेंदबाज की गेंदबाजी को लेकर बैटिंग टीम ने अपने रिव्यू का इस्तेमाल किया है, क्या यहाँ पर ठीक करेंगे तीसरे अंपायर। इट्स अ नो बॉल कॉल, जी हाँ बिल्कुल, एक अतिरिक्त रन, बिल्कुल स्कोर में इजाफा होगा। फ्री हिट वाली गेंद करनी होंगी यहाँ पर अमल को। जी हाँ, क्रॉस बल्ले के साथ गेंद को खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में, गेंद जाएंगी सीधी 6 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक यहाँ पर आता हुआ। जी हाँ बिल्कुल, यहाँ पर डॉट गेंद के साथ बिल्कुल अच्छी गेंदबाजी में कमबैक किया है। ओवर की समाप्ति, ये गेंद डॉट गेंद के साथ 6 ओवर के खेल पूरा हुआ। 6 ओवर की समाप्ति के बाद 54 रन 6 विकेटों के नुकसान पर जे किंग्स। तो इस बीच फिर एक बार कप्तान लेकर आए हैं यहाँ पर अपने एक नौजवान गेंदबाज को, योगेश वाघ को फिर लेकर आए हैं गेंदबाजी के लिए दूसरे स्पेल में। जी हाँ बिल्कुल, यहाँ पर शायद अपने गेंदबाजी के रनअप को लेकर हल्की सी यहाँ पर दिक्कत थी, जिसके कारण अपने आप को रोका। बिल्कुल ये सही रणनीति है गेंदबाज की, जब आप कंट्रोल में ना हो तो बिल्कुल गेंद करनी ही नहीं चाहिए। फिर एक बार वाइड गेंद के साथ शुरुआत की है, अतिरिक्त रन। बिल्कुल नौजवान गेंदबाज है, यहाँ पर अनुभव की कमी है और अभी अभी क्रिकेट में यहाँ पर इनकी शुरुआत हुई है तो समय लगेगा, मगर जिस तरह से प्रयास कर रहे हैं बिल्कुल तारीफ काबिल।
ये अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद, सीधे बल्ले के साथ में गेंद को खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जाती हुई, वहां पर खिलाड़ी होंगे मौजूद और जितनी बेहतरीन फील्डिंग उतना ही बेहतरीन थ्रो, केवल 1 रन मिलेगा। ये लाइन सबसे अच्छी लाइन है गेंदबाज की और इसी लाइन पे गेंदबाजी करेंगे अगर योगेश वाघ तो बिल्कुल अच्छी गेंदबाजी हो सकती है। ये अच्छी गेंद, फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ 6 रन के लिए जाएगा, शरीर की तरफ गेंदबाजी की थी। बिल्कुल समझाते हुए यहाँ पर विकेट कीपर दिलीप जादवर सर एक अनुभवी खिलाड़ी है, इस टीम में सबसे बेहतरीन और सबसे अनुभवी खिलाड़ी है, सीनियर खिलाड़ी है, लेजेंडरी खिलाड़ी है। बिल्कुल बताते हुए अपने गेंदबाज को कि उनकी गेंद कहाँ करनी है। जी नहीं, फिर एक बार यहाँ पर लेग स्टंप से बाहर गेंद, दिशाहीन गेंद, अतिरिक्त रन, फिर एक बार यहाँ पर 63 63 रन स्कोर बोर्ड पे लगे। अपसाइड ऑफ स्टंप गेंदबाजी करनी होंगी। जी हाँ, इस समय साइड को बदला है, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से आए हैं यहाँ पर गेंदबाजी के लिए। ये अच्छी गेंद है, बिल्कुल अच्छी गेंद है। जी हाँ, ये गेंदबाजी करनी होगी। नौ गेंदे 42 रन चाहिए। फिर एक बार डाउन द पिच आकर खेला हुआ स्ट्रोक, यहाँ पर काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद जाती हुई, खिलाड़ी वहां पर मौजूद, फंबल हुआ है। जी हाँ, क्या दूसरा रन लेंगे? जी नहीं, अच्छी फील्डिंग, केवल 1 रन मुकम्मल करेंगे बल्लेबाज। 64 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, 8 गेंदे 41 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। ये गेंद, फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, 6 रन के लिए बिल्कुल यहाँ पर गेंद जाएंगी। एक अच्छा स्ट्रोक, यहाँ पर प्रयास लगातार जारी है जेके किंग्स के बल्लेबाजों द्वारा कि जितना करीब जा सके इस लक्ष्य के, बिल्कुल उतना करीब जाना चाहेंगे क्योंकि रन रेट को यहाँ पर मेंटेन रखेंगे, चाहे मुकाबले का रिजल्ट चाहे कुछ भी हो, मगर प्रयास जरूर पूरा रहेगा कि जितना क्लोज एनकाउंटर होगा उतना बेहतरीन होगा। 7 गेंदों में 35 रन चाहिए। जी हाँ, क्लीन बोल्ड कर दिया यहाँ पर खन्ना भंजारी, ये कच्चे बल्लेबाज बिल्कुल वापस लौटेंगे। यहाँ पर सीधी गेंद विकेटों पर जाके लगी और फिर एक सफलता अपने नाम करते हुए योगेश 2 विकेट हासिल की है, 30 रन कैच किए अपने स्पेल में, 2 ओवर का स्पेल यहाँ पर पूरा हुआ है। तो यहाँ पर बिल्कुल एक अच्छा विकेट अपने नाम किया, जाते जाते गेंदबाज योगेश ने गेंदबाजी में अमोल आए हैं अंतिम ओवर लेकर इस मुकाबले की। 6 गेंदों में 35 रन चाहिए, यानी 6 गेंदों पे 6 छक्कों की जरूरत है। पहली गेंद, अच्छी गेंद यहाँ पर, जी हाँ अमोल घुगे बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा गति इस्तेमाल नहीं करते अपनी गेंदबाजी में, मगर लाइन और टप्पा काफी बेहतरीन यहाँ पर रखते हैं।
फुल टॉस गेंद थी, आगे निकल कर स्ट्रोक को खेला है बिल्कुल 6 रन के लिए। दर्शकों के बीच गेंद को भेजा है और 6 रन यहां पर हासिल करते हुए बल्लेबाज। जी हाँ, फिर एक बार ऊंचा खेला है स्ट्रोक यहां पर। जी हाँ, दूरी मिलेगी। जी हाँ, बैक टू बैक दूसरी गेंद पे दूसरा बिग हिट यहां आता हुआ। पहली गेंद डॉट रही, मगर उसके बाद की 2 गेंदों पे 2 बेहतरीन विकेट लगाए हैं यहां पर बल्लेबाज सिद्धेश्वर ने। 11 गेंदों पर 32 रन बनाकर खेल रहे हैं। प्रयास था यहां पर क्रॉस बल्ले से खेलने का मन बनाया था। अगर इसी गेंद को सीधे बल्ले के साथ अगर खेलते सिद्धेश्वर तो लग सकता था यहां पर तीसरा भी छक्का आ सकता था। 4 गेंदें हो चुकी है, 82 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 2 गेंदें 23 रन, यानी काफी हद तक देखा जाए तो जे किंग्स ने अच्छा मुकाबला यहां पर खेला है। फिर एक बार देखिए सीधे बल्ले के साथ यहां पर स्ट्रोक आता हुआ। अच्छा स्ट्रोक खेला यहाँ पर। फिर एक बार यहाँ पर जितनी तारीफ की जाए उतनी कम। सिद्धेश्वर द्वारा 13 गेंदों में 38 रन बनाए। देखिए इसके पहले की गेंद भी बिल्कुल इसी तरह से अगर खेलते तो उस गेंद पर भी 6 रन आ सकता था, मगर उस समय शॉट सिलेक्शन में जरूर यहाँ पर गलती हुई है बल्लेबाज सिद्धेश्वर द्वारा। एक गेंद 17 रन, एक गेंद 17 रन। जी हाँ बिल्कुल, चलो मुकाबले को शुरुआत की जाए। जो खिलाड़ी मैदान से बाहर गए चलो अंदर आ जाए। लॉन पे जो खिलाड़ी तैनात थे, प्रेम, एक गेंद 17 रन। इस समय फिर एक बार अच्छी बल्लेबाजी कहेंगे हम सिद्धेश्वर द्वारा। 13 गेंदों में 38 रन बनाकर खेले। आगे निकल कर खेलने का प्रयास यहाँ पर। 1 रन यहाँ पर पूरा करेंगे। पहला रन पूरा किया है, दूसरे रन की मांग। जी हाँ, रन आउट यहाँ पर सिद्धेश्वर। 14 गेंदों में 39 रन की एक अच्छी पारी खेली है और इस मुकाबले को जीता है यहाँ पर श्रीराम पॉलीमर्स टीम ने। 15 रनों के साथ इस मुकाबले में जीत दर्ज की है। श्रीराम पॉलीमर्स टीम ने पहली जीत इस टूर्नामेंट में अपनी दर्ज की है और इस जीत के मैन ऑफ द मैच इस मुकाबले के रहेंगे महेंद्र घुगे, श्रीराम पॉलीमर्स के।